शुक एकट्याचं नाव घेत नव्हता, राधे कृष्ण राधे कृष्ण. आणि ज्यावेळी तो नामस्मरण करायचा त्यावेळेस राधाराणींनाही आनंद झाला. राधाराणीने त्या शुकाला सांगितलं, तू या ठिकाणी आमचं नामस्मरण करत आहेस ना, तर आमचं जे चरित्र आहे संपूर्ण जगामध्ये पसरवण्याचं काम फक्त तू करू शकतो. म्हणून राधाराणीने त्याला आज्ञा दिली. तितक्यात भगवान कृष्ण परमात्मा भगवंताने त्या ठिकाणी ही सगळी लीला रचण्यासाठी नारदजींना कैलास पर्वतावरती पाठवलं. शुकदेवांचा जन्म कसा सांगितलाय बघा. कैलास पर्वतावरती पाठवलं आणि नारदजी त्या ठिकाणी कैलास पर्वतावरती आले. आल्याबरोबर पार्वती माता त्या ठिकाणी आहेत. पार्वती मातेला पाहिलं आणि नारदजींचा पार्वती मातेचा संवाद सांगितला. दोघं त्या ठिकाणी बोलू लागले. पार्वती मातेला प्रश्न केला म्हणे, माता भगवान शिव शंकर जे आहेत, भगवान शंकर आहेत ते म्हणे तुमच्यापासून अनेक गोष्टी लपून ठेवतात. कोण म्हणू लागलं? लक्ष आहे का नाही? कोण म्हणू लागलं? नारदजी. हा काय जागा आहेत महिला म्हणजे. नारदजी म्हणू लागले, माता म्हणे भगवान श्रीकृष्ण भगवान शंकर त्या ठिकाणी तुमच्यापासून अनेक गोष्टी लपून ठेवतात म्हणे, त्यांचं तुमच्यावर काही खरं प्रेम नाही. पार्वती माता म्हणल्या, भगवान शंकरांनी माझ्यापासून आजपर्यंत कोणतीही गोष्ट लपून ठेवली नाही. मग नारदजी तुम्ही असं का म्हणतात? त्यावेळेस सांगितलं, जाऊन एकदा भगवान शंकरजीला विचारा, तुमच्या गळ्यामध्ये ज्या माळा आहेत ना, रुद्राक त्या मुंडांच्या माळा आहेत ना, मोठे मोठे मस्तकांच्या माळा घातलेल्या आहेत, विचारा जाऊन की ती जी मुंड आहेत, ते मस्तक आहेत, ती जी माळ आहे ती कोणाची आहे. एवढा शब्द त्या ठिकाणी पार्वती मातेनं ऐकला. मनात विचार केला, हे तर आपल्याला माहीतच नाही. नेमका आपल्या पतीच्या गळ्यामध्ये, भगवान शंकराच्या गळ्यामध्ये कोणत्या मुंडांची माळा आहे, कोणाचे मस्तक आहेत. पार्वती मातेच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. तिथून मात्र नारदजी निघून गेले. पार्वती माता भगवान शंकराकडे आल्या. आल्याबरोबर भगवंताच्या गळ्यामध्ये पाहिलं तर मुंडांची माळ आहे. पार्वती मातेनं देवाला प्रश्न केला म्हणे, देवा खरं सांगा, तुम्ही जर माझ्यावर प्रेम करत असताल तर तुम्ही माझ्यापासून एकही गोष्ट लपून ठेवणार नाहीत. मग तुमच्या गळ्यातली ही रुंडांची माळ आहे ना, कोणाची मस्तक आहे ती, आणि कशामुळे तुम्ही हे मस्तक धारण करून ठेवलेत? तर हे बोल नका, शांत बसा, शांत बसा. ह्यांच्यासाठी एखादी बाई लावून टाका जा, काठी घेऊन. अशा त्या गपचूप बसत नाही, शांत. रुंडांची माळा कोणाची आहे सांगा. त्यावेळेस पार्वती मातेला भगवान शंकर सांगू लागले म्हणे, पार्वती ही जी रुंडांची माळ आहे ना माझ्या गळ्यातली, तर ती याच्यातले अर्धे मस्तक तुझे आहेत. म्हणजे पूर्व जन्मामध्ये, प्रत्येक एका जन्मामध्ये ज्यावेळेस तुझा देह पडायचा, तुझी मृत्यू व्हायची, त्यावेळेस त्या शरीराचं जे मस्तक आहे ते मी माझ्या गळ्यामध्ये धारण करत होतो. म्हणून यातले अर्धे मस्तक तुझे आहेत आणि अर्धे मस्तक त्या ठिकाणी माझ्या काही भक्त मंडळींचे आहेत. पार्वती मातेनं विचारलं म्हणे, देवा मागच्या जन्मामध्ये मी असं, मागच्या जन्मातले माझे कोणत्या कोणत्या जन्मातले मस्तक आहेत आणि माझाच जन्म का होतो, तुमचा जन्म का होत नाही? त्यावेळेस पार्वती मातेला भगवान शंकर सांगू लागले म्हणे, पार्वती ज्या वेळेस शैलपुत्रीच्या रूपामध्ये तू असते त्यावेळेस तुझी मृत्यू झाली, तर तेही मस्तक मी गळ्यात धारण केलंस. दक्ष प्रजापतीची तू मुलगी होती, त्यावेळेसही ते मस्तक मी धारण केलं. ज्यावेळेस तुझा देह त्या ठिकाणी पडला, अनेक रूपामध्ये तू आंबेच्या रूपामध्ये अवतार घेतलास, मत्स्यकन्याच्या रूपामध्ये अवतार घेतलास, वेगवेगळ्या रूपामध्ये त्या ठिकाणी ते सगळे मस्तके मी माझ्या गळ्यामध्ये धारण केलेले आहेत. त्यावेळेस पार्वती माता म्हणाल्या, देवा मृत्यू माझीच का होती, तुमची का होत नाही? त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं म्हणे, त्याचं कारण आहे
की जो अमर आहे, जो सच्चित आनंद स्वरूप भगवान परमात्मा आहे, त्या परमात्म्याची कथा मी अविरत माझ्या अंतःकरणामध्ये धारण करतो। ती कोणती कथा आहे? पार्वती मातेनं प्रश्न केला पार्वती मातेला। आता मात्र ही कथा सांगण्यासाठी भगवान शंकर आणि पार्वती माता दोघ जण अमरनाथ या ठिकाणी आले आणि मुख्य श्रोता म्हणून पार्वती माता पुढे बसल्यात। भगवान शंकरांनी कथा सांगण्यास सुरुवात केली। ती कोणती कथा होती तर हीच भगवंताची कथा, कृष्ण कथा। त्या ठिकाणी भगवान शंकर त्या ठिकाणी पार्वती मातेला सांगू लागले। पार्वती माता ऐकू लागल्या। ऐकत असताना इकडून गोलोकातून राधा राणींची लीला सुरू झाली। राधा राणीनं त्या शुकाला पोपटाला सांगितलं, ज्या ठिकाणी भगवान शंकर कथा सांगत आहेत त्या ठिकाणी तू जा आणि ती कथा श्रवण कर, कारण ती अमर कथा आहे। ती माझी आणि म्हणजे राधेची आणि कृष्ण परमात्म्याची कथा आहे। ती ऐकल्याच्या नंतर तुझ्या मनामध्ये धारण करून संपूर्ण जगामध्ये त्याचा विस्तार त्या कथेचा कर, एवढी आज्ञा दिली। तो पोपट त्या तिथून निघाला, अमरनाथ या ठिकाणी आला। तर इकडं एका झाडावरती अमरनाथ या ठिकाणी हा पोपट त्या ठिकाणी जाऊन बसला। भगवान शंकर कथा पार्वती मातेला सांगत आहेत। पार्वती माता कथा ऐकत होत्या आणि भगवान शंकरांनी सांगितलं, पार्वती मी जर कथा सुरू केली सांगायला एकदा, तर मला कथा सांगत 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 काय होते म्हणे, समाधी लागते। मला समाधी लागल्याच्या नंतर तुला बी समाधी लागू नये, किंवा मला कळावं की तू समोर बसून कथा ऐकत आहेस। म्हणून होकार आणि नकार या दोन स्वरामध्ये तू मला प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी मी कथा सांगेल, तू ऐकायची, हुंकार द्यायचा। पार्वती माता म्हणल्या, देवा ठीक आहे। आणि कथा सुरू झाली। कथा सुरू झाल्याच्या नंतर भगवान शंकरांनी कथा सांगत सांगत दोन्ही डोळे बंद केले, भाव समाधी लागली आणि पार्वती माता कथा ऐकू लागल्या। कथा ऐकत 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 तशाच झोपी गेल्या जशा की पाठीमागच्या झोपल्या। पार्वती माता मन लावून कथा ऐकायच्या, पण आताच्या पार्वती माता मध्ये मध्येच बोलतात, मधातच उठतात। आणि ह्या छोट्या जगदंबा अंबिका तर ह्या तर बघायचंच काम नाही। ह्या रोज कीर्तनात पुढे बसायल्यात, कथेत पुढे बसायल्यात। एवढी सुंदर कथा मन लावून ऐकत जा, पण तशी बसतात तुम्ही एवढ्या छान, पण कथा बी तेवढ्या शांततेने ऐकायची। आता तुम्ही आज इथं बसलात, तुम्हाला एक काम, उद्यापासून म्हणजे आज कथा ऐकायची पूर्ण, उद्या तुम्हीच कथा सांगायची। महिला मंडळीला सुट्टी, तुम्ही सांगायच्या कोणत्या कोणत्या कथा ऐकल्या। हा आता मन लावून ऐका। पार्वती माता कथा ऐकत ऐकत त्या ठिकाणी पार्वती मातेला झोप लागली आणि त्या पोपटाने विचार केला, पार्वती माता तर झोपल्यात, मग हुंकार बंद होऊन जाईल, होकार कोण देईल, नकार कोण देईल। म्हणून पार्वती मातेचा शब्द कानावर ऐकला, कारण जेव्हा भगवान शंकर कथा सांगायचे त्यावेळेस पार्वती माता म्हणायच्या, हा स्वामी, हो स्वामी, नाही स्वामी, असा शब्द बोलायचे। आणि शब्द बोलत असताना आता मात्र पार्वती मातेला तर झोप लागली, मग हुंकार कोण देणार। त्या पोपटाने ते शब्द ऐकला, त्या शुकाने शब्द ऐकला। त्याने विचार केला, कथा जर बंद व्हायची नसेल तर हुंकार दिला पाहिजे। तुम्ही लक्षात ठेवा बरं का, मान डुलवायची, होकार नकार द्यायचा। याने तो शब्द त्या पोपटाने लक्षात घेतला। जेव्हा भगवान शंकर कथा सांगू लागले त्यावेळेस पार्वती माता झोपल्या आणि हा हुंकार देऊ लागला, हा स्वामी, हा स्वामी, असं बोलू लागला। भगवान शंकराच्या लक्षात आलं की एक वेळेस म्हणे डोळे उघडून पाहावं की आपले श्रोते मंडळी झोपलेत का कसे। पार्वती मातेला पाहिलं तर पार्वती माता निवांत समोर झोपी गेल्या होत्या। झोपलेल्या पाहिलं, भगवान शंकराने विचार केला, ही तर झोपली पार्वती, मग इकडं तिकडं पाहिलं तर कोण हुंकार देत आहे। भगवान शंकराने एका झाडावरती त्या पोपटाला पाहिलं, शुकाने पोपटाला पाहिलं, पोपटाने भगवान शंकराला पाहिलं। पाहिल्याबरोबर भगवान शंकराला राग आला, हातातलं त्रिशूळ घेतलं आणि तो पोपट पुढे धावत आहे, भगवान शंकर त्याच्या पाठीमागे धावू लागले। असं करत 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 आता मात्र तो पोपट आपला प्राण वाचवण्यासाठी म्हणे व्यासजींची पत्नी सकाळी सकाळी त्या ठिकाणी
आश्रमाच्या बाहेर येऊन जांभई देऊ लागली आणि हा जो शुक आहे तिथून निघाला भगवान शंकरापासून प्राण वाचवण्यासाठी व्यास पत्नीच्या मुखामध्ये प्रवेश केला जांभई देत असताना आणि तसाच गर्भामध्ये जाऊन बसला। इकडं मात्र भगवान शंकर तिथपर्यंत पोहोचले। भगवान शंकर पाहू लागले कुठे गेला असेल हा शुक, तर व्यासजी त्या ठिकाणी आले। व्यासांनी हे दृश्य पाहिलं। व्यासांनी हे दृश्य पाहिल्याबरोबर भगवान शंकराला दोन्ही हात जोडले आणि सांगितलं, देवा एका शुकाच्या पाठीमागं एवढं त्रिशूळ घेऊन तुम्ही पाठीमागे लागलात। त्यावेळेस भगवान शंकर म्हणू लागले, त्या पोपटाला मारल्याशिवाय मी इथून जाणार नाही। का म्हणले? त्याचं कारण की त्यांनी माझी अमर कथा ऐकली, भागवत कथा ऐकली आणि ही अमर कथा त्यांनी चोरून माझी ऐकली, मला न विचारता ऐकली। व्यासजी म्हणू लागले, देवा तुम्हाला सगळेजण भोलेनाथ म्हणतात, बघा कथा ऐकली कोणती? अमर कथा। मग त्या व्यक्तीची मृत्यू कशी होईल? तुम्ही कितीही मारण्याचा प्रयत्न केला तरी तो मरणार नाही। हे ऐकल्याच्या नंतर भगवान शंकर म्हणले, मी तर त्याला मारल्याशिवाय जाणार नाही, इथंच मी बसेल। 1 वर्षापर्यंत भगवान शंकरांनी त्याच ठिकाणी बसून समाधी घेतली। पण त्या शुकाने विचार केला, म्हणे भगवान भोले बाबा तुम्ही 1 वर्ष समाधी घेता, मी 12 वर्षापर्यंत बाहेरच निघणार नाही। व्यास पत्नीच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी उदरामध्ये हा शुक त्या ठिकाणी बसलेला आहे आणि आतमधून प्रार्थना करू लागला। दोन्ही हात जोडले आणि भगवान नारायणाला प्रार्थना करू लागला, म्हणे देवा की मी काही इथून बाहेर निघणार नाही, कारण मी जर बाहेर निघालो तर ही जी माया आहे ना, ही माया एवढी प्रबळ आहे की लगेच मला या मायेमुळे तुमचा विसर पडेल, म्हणजे देवाचा विसर पडेल। म्हणून आणि प्रत्येक जीव बघा गर्भामध्ये असल्याच्या नंतर दोन्ही हात त्याचे असे जोडलेले असतात। तो तिथून देवाला म्हणत असतो, म्हणे देवा एकदा मला या गर्भाच्या बाहेर काढा, एकदा जर मी बाहेर निघालो तर मी तुम्हाला वचन देतो की मी बाहेर आल्याबरोबर तुमचं भजन करेन, तुमचा विसर मला कधीच पडणार नाही। असा प्रत्येक जीव देवाला विश्वास वचन देऊन आलेला आहे, पण ते वचन आपल्याला लक्षात आहे का? एक वेळ करी या दुखावे ग, एक वेळ करी या दुखावे ग, एक वेळ करी या दुखावे ग, एक वेळ आठवीन पाये हा गाणवत, आठवीन पाये हा गाणवत, आठवीन पाये हा गाणवत, आठवीन प्रत्येक जण भगवंताला वचन देऊन आलेले आहे। आतमध्ये गर्भाच्या असताना प्रत्येक जीव देवाला म्हणत असतो, देवा एकदा मला या गर्भातून बाहेर काढ, मी तुला वचन देतो तुझं भजन करेन। गर्भामध्ये असताना सोहम सोहम म्हणतो आणि बाहेर आल्याच्या नंतर कोहम म्हणतो। देवाला आतमध्ये असताना म्हणतो, देवा मीच ब्रह्म आहे, मी स्वतःच देव आहे,
तुझं आणि माझं स्वरूप वेगळं नाही, या गोष्टीची जाणीव मला आहे, या गोष्टीचं ज्ञान मला आहे. म्हणून मी तुला वचन देतो की एकदा मला बाहेर काढ, मी तुझं भजन करील, मी माझ्या आत्मस्वरूपाचं ज्ञान तसंच जागं ठेवील. पण एकदा बाहेर निघाल्याच्या नंतर देवाला म्हणतो कोहम. कोहम म्हणजे कधी म्हणलो, याला म्हणतात गद्दारपणा, आत्मघात. शुकदेवजी म्हणू लागले, देवा, शुकदेवाचं म्हणणं असं होतं, तुम्ही मला बाहेर काढू नका का? त्याचं कारण, एकदा बाहेर निघालो तर काय होईल म्हणे, तुमचा विसर पडेल. पण व्यासजीनं भगवान नारायणाला प्रार्थना केली, देवा, माझी पत्नी आहे ना, तिला एवढा त्रास होतो, एकदा हा गर्भ जो आहे, हा शुक आहे, आतमध्ये समाधी घेऊन बसलेला आहे, म्हणून कृपा करून त्याला तुम्ही आश्वासन द्या, त्याच्यावरती कृपा करा. त्यावेळेस भगवान नारायण त्या ठिकाणी प्रगट झाले. इकडं भगवान शंकर तिथून निघून गेले, कारण त्यांना समजलं की नारायणाचा भक्त आहे, म्हणून शुकदेवजींना सोडून तिथून निघून गेले. आता मात्र भगवान नारायण तिथे प्रगट झाले. भगवंताने त्या शुकाला आश्वासन दिलं, वचन दिलं की तू जरी पण या संसाराचं दर्शन करशील, परंतु माझी माया तुला बंधनात टाकणार नाही, म्हणून तू तिथून बाहेर ये. नाहीतर आपण आपलं असं असतं की हे माझं ते माझं, हे माझं ते माझं करण्यात आपलं आयुष्य निघून जातं. तीच भगवंताची माया असते. मुळात खरं तर आपण मुक्त आहेत, पण बद्ध झालो. बंधन आपल्याला फक्त आपल्या स्वतःच आहे, ममत्वाचं बंधन आहे. भगवान नारायणाने कृपा केली आणि आता मात्र तो शुक बाहेर आला. बाहेर आल्याच्या नंतर शुकदेवांचा जन्म त्या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणे शुकदेवजी जसे गर्भातून बाहेर आले, घराचं तोंडही पाहिलं नाही, तसेच धावत त्या ठिकाणी वनातून निघाले. आणि वनातून जात असताना इकडं तिकडं पाहिलं नाही की माझे आई वडील पाठीमागं आहेत, माझा जन्म झालाय. फक्त एक भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये घेऊन तिथून पळून वनामध्ये जाऊन तपस्या करत बसले. शुकदेवजींचा जन्म या ठिकाणी सांगितलेला आहे. बोले शुकदेवजी भगवान की जय. पुढे मात्र आता या ठिकाणी द्वितीय स्कंदाला प्रारंभ होतो आणि विभिन्न देवतांची या ठिकाणी उपासना सांगितली की कोणत्या देवाची उपासना केल्याच्या नंतर कोणतं फळ प्राप्त होते. या सगळ्या उपासना या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, त्या आपल्याला ऐकायच्यात. त्याच्या अगोदर 1 मिनिट सुंदर भजन देवाचं म्हणून पुन्हा कथेमध्ये प्रवेश करू. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, हमारो धन राधा धन राधा श्री राधा श्री राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री
राधा श्री राधा हमारो राधा राधा श्री राधा श्री राधा हमारो राधा श्री राधा श्री राधा राधे 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 स्वामी राधे 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 स्वामी राधे 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 स्वामी राधे 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 गोपाल कृष्ण भगवान की द्वितीय स्कंदाला या ठिकाणी श्री शुकदेवजी महाराज सुरुवात करतात. विभिन्न देवतांची उपासना या ठिकाणी सांगितलेली आहे. ही सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यांच्या कामाची आहे. कोणती उपासना, कोणत्या देवाची कोणती उपासना केल्याच्या नंतर कोणतं फळ प्राप्त होते, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. तुमच्या कामाच्या गोष्टी आहेत बरं का. कारण आपल्या सगळ्यांचं लक्ष फक्त फळाकडे असतं. काम कोणतं आहे, कार्य कोणतं आहे, कार्याकडे लक्ष. कार्य कोणतंही काम करायचं म्हणलं तर त्याचं अगोदर आपण फळ पाहतो की नेमकं आपल्या याच्यातून मिळणार काय, याच्यातला फायदा काय आपला. तर या ठिकाणी उपासना सांगितली कोणत्या देवाची करावी आणि कोणत्या देवाची उपासना कशी केल्यानं कोणतं फळ प्राप्त होतं. तर सगळ्यात अगोदर सांगितले ज्याला संतान प्राप्तीची इच्छा आहे तर त्या व्यक्तीने प्रजापतीची उपासना करावी. दुसरं सांगितलं की ज्याला लक्ष्मी पाहिजे, लक्ष्मी म्हणजे ज्याला धन पाहिजे, पैसा पाहिजे, त्यांनी कोणाची उपासना करावी. तर सांगितलं भगवती दुर्गा माता, दुर्गा देवीची उपासना करावी. पुढे सांगितलं ज्याच्या घरामध्ये अन्नधान्य कमी आहे किंवा ज्याला असं वाटतं की आपल्या घरामध्ये कधीही अन्न कमी पडू नये, त्यांनी आदितीची उपासना त्या ठिकाणी करायला सांगितलेली आहे. पुढे म्हणे ज्याला स्वर्ग पाहिजे असेल, ज्याला मृत्यूच्या नंतर स्वर्गामध्ये जायचे, त्या व्यक्तींनी देवतांची उपासना करावी. कोणाकोणाला जायचे? स्वर्गात जायचं नाही, जायचं का नाही? तुमच्या मनावर सांगा. आता घाबरते, त्याला वाटते आता स्वर्ग म्हणलं काय, स्वर्ग म्हणलं की लगे असं वाटतं की आपल्याला आताच जायचं की काय, मेल्याच्या नंतर, गेल्याच्या नंतर जायचं असं. परंतु कोणाकोणाला जायचं एकदा तेवढी यादी तर बघू द्या. हात वरती करा बरं. कोणाकोणाला जायचंय स्वर्गात? पाठीमागच्या नाही जायचं का? काही जण स्वर्गात. बरं वैकुंठात कोणाला जायचंय?
तुम्ही म्हणता ताई सुंदर पत्नी तर जाऊ द्याच पोरगीच भेटना. आम्हाला लोक म्हणतात ताई तुम्ही लय गावोगाव फिरतात, आमच्या पोरासाठी पोरगी बघावं एखादी. आता त्याला काय सांगावं, पोरीच भेटणार. एक जण तर म्हणला ताई मी एवढे वर्ष झालो पोरगी बघायलो, मला एकही पोरगी भेटना. काही करा पण तेवढं काम करा, घडी पोरगी बघून द्या. मला कशी पाहिजे म्हणे, कशी बी असो, काळी असो गोरी असो कशी असो, फक्त जिवंत बघा म्हणे तेवढी, कशी का असना पण लग्नासाठी तेवढी पोरगी बघा. लोक म्हणतात आम्हाला, ह्या गावात गेले आमचे पाहुणे बघा, आमच्या पोराला पोरगी बघा. पण मला एवढं म्हणायचंय, पोरांसाठी सांगेल बरं का, तुम्ही कामच असं करा की तुम्हाला पोरगी शोधायची गरज पडली नाही पाहिजे, पोरीच्या बापानं तुमच्या घरापर्यंत आलं पाहिजे. म्हणून ज्याला सुंदर पत्नी पाहिजे त्या ठिकाणी सांगितलं उर्वशीची उपासना करा. पुढे सांगतात की ज्या सांसारिक ग्रहामध्ये पती पत्नीमध्ये प्रेम राहावं असं ज्यांना वाटतंय त्यांनी त्या ठिकाणी पार्वती मातेची उपासना करावी. ज्याला सर्वांचा स्वामी व्हायचंय त्यांनी ब्रह्मदेवाची उपासना करावी. ज्याला अतिशय सुंदर बनण्याची इच्छा आहे, सौंदर्य असं वाटतं ज्याला आपण सुंदर दिसावं, सौंदर्य त्या ठिकाणी आपलं वाढावं, तर त्या व्यक्तीला म्हणे क्रीम पावडर लावायची गरज पडणार नाही. त्यांनी काय करा पाहिजे, मेकअप बी करायची गरज नाही. त्यांनी काय करा म्हणे, तर गंधर्वाची उपासना करावी, आपोआप सौंदर्य प्राप्त होतं. ज्याला धर्मामध्ये प्रगती पाहिजे त्या व्यक्तीने कोणाची उपासना करावी, तर सांगितलं भगवान विष्णूची उपासना करावी. ज्याला वाटतं वंशाची वृद्धी व्हावी, वाढ व्हावी. काही काही घरामध्ये बघा वंश वाढत नाही, काहीतरी पितरांचा शाप असतो किंवा काहीतरी दोष असल्यामुळं, पूर्वकर्मामुळं त्या ठिकाणी वंशवृद्धी होत नाही. म्हणून त्यांनी पितराची उपासना करावी. म्हणून प्रत्येक आपले ठरून दिलेले काही वर्षामध्ये काही दिवस आहेत की त्या ठिकाणी आपण पितराची त्या ठिकाणी पूजा करतो, त्या पितरांना जेवायला त्या ठिकाणी बोलवतो. म्हणून वंशवृद्धीसाठी पितरांची उपासना करावी. पुढे सांगितलं ज्याला बलवान व्हायचे, अपार शक्ती पाहिजे त्या व्यक्तीने मरुतगणाची उपासना करावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना फक्त भगवंताचं प्रेम पाहिजे त्या व्यक्तीनं काय करावं म्हणे, तर फक्त भगवान कृष्ण परमात्म्याची भक्ती करावी, भगवंताचं नामस्मरण करावं. त्याला भगवंताच्या प्रेमाची प्राप्ती होते, भक्तीची प्राप्ती होते. असं सांगून या विविध प्रकारच्या उपासना श्री शुकदेवजी महाराजांनी परीक्षित महाराजांना सांगितल्या. पुढे आता मात्र कथेमध्ये मनु आणि शतरूपा राणी यांच्या मुलांचा विस्तार या ठिकाणी सांगितलेला आहे. आकुती, देहुती आणि प्रसूती या 3 कन्या होत्या, 3 मुली आहेत. तर त्या 3 मुली एका एका ऋषींना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. पर देहुती नावाची मुलगी एका महान असणारे संत कश्यप कर्दम ऋषी यांना दिलेली आहे. आणि हे कर्दम ऋषी कोण होते म्हणे, तर ब्रह्मपुत्र आहेत. कर्दम ऋषींनी अनेक वर्षापर्यंत भगवान नारायणाची उपासना केली, तप केलं. भगवान नारायण प्रसन्न झाले आणि सांगितलं आता मात्र सुंदर परमार्थ त्या ठिकाणी तुमचा झाला, मात्र ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून तुम्ही ही सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी विवाह करा. त्यावेळेस कर्दम ऋषीने सांगितलं देवा मी लग्न करतो, मी विवाह करतो, पण ऐका अशी पत्नी मला मिळावी की त्या पत्नीने म्हणे माझ्या परमार्थामध्ये संयोग केला पाहिजे. नाहीतर मला परमार्थ आवडतो, मला देवाची भक्ती आवडते. आणि त्याला जर फक्त विषयाची गोडी असेल, संसाराची गोडी असेल, तर मग मात्र माझ्याकडून तो परमार्थ होणार नाही आणि मी तुमच्यापासून दूर जाईल. म्हणून देवाला प्रार्थना केली, देवा म्हणे अशी पत्नी भेटू द्या की तिनेही माझ्या सोबत तुमची भक्ती केली पाहिजे, तुमची सेवा केली पाहिजे, माझ्या परमार्थामध्ये
आड येणारी अशी कोणती स्त्री मला नको, तिच्यासोबत मी विवाह करू शकत नाही. त्यावेळेस भगवंताने सांगितलं काळजी करू नका, स्वतः तुमच्या घरी मनू आणि शतरूपा राणी, मनू राजा शतरूपा राणी आपल्या मुलीला घेऊन येतील. तिची परीक्षा करून त्या मुलीसोबत तुम्ही विवाह करा. कर्दम ऋषीने भगवान नारायणाच्या चरणावर मस्तक ठेवलं. भगवान नारायण त्या ठिकाणी अंतर्ध्यान झाले. आणि पुढे आता मात्र एक दिवस असा झाला की कर्दम ऋषी आपल्या कुटियामध्ये भगवंताचं स्मरण करत बसलेले आहेत. आणि तितक्यामध्ये विमानामध्ये बसून शतरूपा राणी, मनुराजा आणि आपली मुलगी देहूती तिघही त्या ठिकाणी आलेले आहेत. आल्याच्या नंतर पाहिलं ते आतमध्ये कर्दम ऋषी भजन करत होते. भगवंताचा आवाज दिला. कर्दम ऋषीने 3 आसन त्या ठिकाणी टाकलेले होते. एकावरती मनुराजा, शतरूपा राणी आणि देहूती मातेची परीक्षा घेण्यासाठी एक आसन टाकलेलं होतं की ही मुलगी आपला मान ठेवते किंवा आपल्या योग्यतेची आहे का नाही हे पाहण्यासाठी तिची परीक्षा घेऊ लागले. देहूतीनं विचार केला, ती सुज्ञ होती, हुशार होती, तपस्विनी होती. तिने विचार केला जर या आसनावरती आपण बसलो तर आपल्या होणाऱ्या पतीचा अपमान होईल आणि नाही बसलो तरी अपमान होईल. मग काय करावं? एक हात त्या ठिकाणी जमिनीवर, एक हात आसनावरती ठेवला आणि जमिनीवरती त्या ठिकाणी देहूती माता बसलेल्या आहेत. एवढं पाहिल्याच्या नंतर कर्दम ऋषींना विश्वास बसला की ही काही सामान्य नाही, तपस्विनी आहे आणि आपल्या योग्यतेची आहे, सुज्ञ आहे, ज्ञानी आहे. म्हणून लग्नाला त्या ठिकाणी होकार दिला. दोघांचंही लग्न त्या ठिकाणी झालेलं आहे. विवाह त्यांचा झाला. कर्दम ऋषी आणि देहूती मातेचा सुंदर संसार त्या ठिकाणी सुरू होता. परंतु कर्दम ऋषींनी अगोदरच मनुराजाला सांगितलं होतं की एक मुलगा होईपर्यंत मी हा संसार करेल आणि नंतर मात्र देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी वानप्रस्थ आश्रम मी स्वीकारेल, म्हणजे वनामध्ये जाऊन भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी मी निघून जाईल. मनुराजाने ही जी आट आहे मान्य केली. देहूती मातेने ही आट मान्य केली. आणि असं करत करत रोज संसारामध्ये संसार सुरू झाला. कर्दम ऋषी त्या ठिकाणी रोजच्या नित्य नियमाप्रमाणे भगवान नारायणाची पूजा करायची, आराधना उपासना करायचे. आणि एक दिवस पूजा करण्यासाठी बसले. त्याच ठिकाणी समाधी लागली. अनेक महिन्यापर्यंत समाधीमध्ये आहेत. तर देहूती मातेनं एवढे दिवस कर्दम ऋषींची सेवा मनोभावाने त्या ठिकाणी केलेली आहे. कर्दम ऋषींनी अनेक दिवस लोटून गेले. ध्यानातून बाहेर आले. पाहिलं तर संसारामध्ये काही लक्ष नव्हतं. फक्त समाधीमध्ये असल्यामुळं पूर्णपणे भगवंतामध्ये तल्लीन होऊन गेलेले कर्दम ऋषी देहूती मातेला पाहिलं आणि विचार केला, एवढे दिवसापर्यंत आपण समाधीमध्ये होतो, देवाची भक्ती केली, परंतु अशी आपल्याला योगिनी तपस्वी भेटलेली अशी आपली स्त्री, आपली पत्नी आहे. त्यांना कौतुक वाटलं आणि आता मात्र देहूती मातेला विचारलं, तुला काय वरदान पाहिजे ते मागून घे, कारण मी तुझ्यावर प्रसन्न आहे. त्यावेळेस देहूती मातेनं सांगितलं, आपला असा सुंदर असणारा संसार आहे, पण माझी एक इच्छा आहे की म्हणे मला एका मुलाची प्राप्ती तुमच्याकडून पाहिजे. त्यावेळेस कर्दम ऋषींनी त्या ठिकाणी आता मात्र संसारामध्ये प्रवेश केला. हळूहळू दोघांचा संसार सुरू झाला. परंतु त्यांना मुलगा काही झाला नाही, पण मुली मात्र होत राहिल्या. 9 कन्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्या 9 मुलींची या ठिकाणी यादी दिलेली आहे की पहिली मुलगी कोणती आहे, तिचं नाव आहे कला. दुसरी सांगितली श्रद्धा, अनुसया, हविर्भू, क्रिया, अरुंधती, गती, ख्याती, अशांती, श्रद्धा. या सगळ्या मुली त्या ठिकाणी देहूती माता कर्दम ऋषी यांना झालेल्या आहेत. नवविधा भक्ती ज्या रूपामध्ये असतात त्याच नवविधा भक्तीच्या रूपाने या ठिकाणी यांच्या घरामध्ये प्रगट झालेल्या आहेत. जशा की 9 देवी असतात त्याप्रमाणे या कन्या त्या ठिकाणी प्रगट झाल्या. जन्म त्यांचा यांच्या घरामध्ये झालेला आहे. बघा 9 मुली आहेत. नाहीतर समाजामध्ये असं वातावरण आपण पाहतो की एखाद्याच्या घरामध्ये सारख्या मुली होत राहू,
तर लोकांना अजिबात पोरी आवडत नाहीत. मुलगी झाली की लोक नाक मोडतात महाराज. त्यांना असं वाटतं की किती मोठं संकट आले. एक मुलगी झाली तर त्यांना सुरुवातीला काही वाटत नाही, कारण लोक म्हणतात पहिली बेटीन तूप रोटी. पण पुन्हा देवानं डबल एखादी मुलगी द्यावी. त्याच घरात मुलगी झाली तर लोकांना तर टेन्शनच येते, चिंता होते की ही मुलगी जर मोठी झाली तर हिला हुंडा द्यावा लागेल, हिचं लग्न करावं लागेल. आणि मुली अशा असतात महाराज की मुलगी म्हणजे घरातली लक्ष्मी आहे. ही जी मुलगी आहे तर मी कालच तुम्हाला सांगितलं, एक मुलगी जर परमार्थिक निघाली, मीराबाईंसारखी जनाबाईंसारखी एखादी मुलगी जर निघाली तर दोन्ही कुळाचा उद्धार करते. मुलीकडून आईवडिलाला कधीच कोणता त्रास होत नाही. पण महिला मंडळींना काय आवड असते की बाई पोरं म्हणतात, पोरग पाहिजे आम्हाला, मुलगा पाहिजे आम्हाला, मग त्याने घरातून बाहेर का काढणं होईना. पण महिला मंडळीला काय पाहिजे असते, बोला ना, मुलगा पाहिजे असतो. कशाला? म्हातारे झाल्याच्या नंतर लाथा देऊन घरातून बाहेर काढून वृद्धाश्रमात पाठवून देण्यासाठी. अनेक घटना आम्ही अशा ऐकतो. समाजामध्ये फिरत असताना अशा घटना आहेत महाराज की आता एक बातमी आली होती. ती बातमी काय अशी इकडची तिकडची नव्हती, रिअल घटना, सत्य घटना आहे. ती सत्य असणारी बातमी आहे. एक मुलगा म्हणे, एकुलता एक मुलगा होता, श्रीमंत घराणा, आणि त्या घरामध्ये आई वडिलांनी काबाड कष्ट करून लहानपणापासून त्याला शिकवलं, मोठं केलं. आणि मोठं केल्याच्या नंतर परदेशामध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये त्याला पाठवलेले शिकण्यासाठी. त्याने शिक्षण शिकलं, त्या ठिकाणी नोकरी त्याला लागली, तिकडच त्याने लग्न केलं. आणि आता मात्र शेजारच्या लोकांनी ज्यावेळेस त्याचा बाप मरण पावला तर फोन केला, म्हणे तुमचे जे वडील आहेत ना, ते वडील या ठिकाणी मरण पावलेले, एकदा त्यांना पाहण्यासाठी इथपर्यंत या. फोन केला. फोन केल्याच्या नंतर तो अमेरिकेतला जो मुलगा आहे ना, सुशिक्षित, भरपूर शिकलेला, तो म्हणू लागला, ऐका, शेजारच्या माणसाला म्हणू लागला फोनवर, माझं काही येणं होणार नाही, मी तुम्हाला ऑनलाईन पैसे पाठवतो, तुम्हाला काय खर्च लागेल ते सांगा आणि तुम्हीच आमच्या वडिलांचे अंत्यविधी करा. परंतु सगळे लोक म्हणू लागले, अहो पण त्यांना अग्नी देण्यासाठी शेजारचे लोक जमणार नाही, त्यांचा मुलगाच पाहिजे. याने सांगितलं, माझं काही येणं होणार नाही, कारण मी एवढा व्यस्त आहे की मला काही सुट्टी भेटणार नाही. वडील जरी माझे असले तरी मात्र मी तुम्ही जे म्हणता ते पैसे काय पाठवतो, परंतु तुम्ही त्यांचा अंत्यविधी करून घ्या. लोक म्हणले, किमान एकदा त्यांना बघायला तरी या. म्हणले, नाही, काय करा, व्हिडिओ कॉल करा. आणि व्हिडिओ कॉलवर ही अंत्यविधी झाली महाराज. तरी महिला मंडळींना काही काय म्हणतात की आम्हाला पोरच पाहिजे. कशासाठी? एवढं तुम्ही धन कमवून ठेवता, एवढं कमवून ठेवता, आणि काय भेटतंय शेवटी? लय उदाहरण आहेत समाजामध्ये. एखाद्या पोरीला कळावं, मला वडिलाचं प्रेत कसं सजत असते म्हणे बघा. एखाद्या मुलीला जर कळालं ना वडील आपले गेले, एवढा शब्द ऐकल्याबरोबर मुलगी त्या ठिकाणी महाराज सासरून धावत येते. तशी येत नाही, रडत येते. तिथून आल्याबरोबर आपल्या वडिलाला पाहिलं की धाय म्हणून रडते, कारण तिला माहित असते की आपल्या आई वडिलांनी आपल्याला किती जीव लावलेला आहे, किती प्रेम केलेलं आहे. कारण मुलीचं प्रेम म्हणजे निस्वार्थ प्रेम. बापाचं मुलीवर निस्वार्थ प्रेम असते आणि मुलीचं बापावर निस्वार्थ प्रेम असते. शास्त्राने वर्णन केलेले बघा की जनक राजा जेव्हा सीता मातेला पाठवू लागले ना अयोध्येमध्ये, लग्न झाल्याच्या नंतर बाप कधीच रडत नाही, फक्त एकदा रडतो, ते म्हणजे मुलगी जाताना. ज्यावेळेस मुलगी जाते त्यावेळेसच बाप रडतो महाराज. एरी त्या बापाला काही कष्ट, काही दुःख असो, तो रडत नाही, परंतु मुलगी वाट लावताना तो रडतो, कारण निस्वार्थ प्रेम मुलीवर असते. परंतु लोकांना आजकाल मुली पाहिजेत नाहीत, लोक गर्भातच मुलींना मारतात. स्त्रीभ्रूण हत्या आता तरी काला बंद झालेली आहे, जरी शासनाकडून बंद झाली पण तरी आणखी समाजामध्ये ही स्त्रीभ्रूण हत्या सुरू आहे. पण मी तुम्हाला सांगेल, तुम्ही कितीही मुली मारल्या, तुम्ही मुली मारतात, परंतु ते तुमच्या मुलांना भोगावं लागतं. का? कारण मुली मारणारे तुम्ही,
आणि त्यांना बायका भेटणार, कारण मुलीच मारल्या जायला तर बायका कुठून भेटतील यांना? हे असेच राहणार मग. म्हणजे तसं ब्रह्मचारी म्हणा, संन्यासी म्हणा, यांना फक्त आता तेवढंच काम राहिलं. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, बघा मुलीला कधीच कमी समजायचं नाही. मुलगी म्हणजे घरातली लक्ष्मी असते. 9 मुली झाल्या आणि प्रत्येक एका मुलीचं कन्यादान या ठिकाणी कर्दम ऋषींनी केलेलं आहे. 9 मुलींचा विवाह त्या ठिकाणी करून दिला. आता मात्र पुन्हा भगवान परमात्म्याने सांगितलं होतं की मी तुमच्या घरामध्ये अवतार घेईल. कर्दम ऋषीला जेव्हा तपस्या केली तेव्हा सांगितलं होतं म्हणे अवतार घेईल, परंतु लग्न करावं लागेल, संसार करावा लागेल. आणि भगवान परमात्मा आपल्या घरी अवतार घेतील म्हणूनच या ठिकाणी कर्दम ऋषींनी संसार स्वीकारला होता. आता मात्र देहूती मातेच्या गर्भामध्ये भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी प्रवेश केला आणि कपिल देवांच्या रूपामध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट होतात. एकदा सगळ्यांनी जयकारा करायचा. बोले कपिल देव भगवान की जय, भक्तवत्सल भगवान की जय. कपिलजींचा अवतार त्या ठिकाणी झाला. कर्दम ऋषी संसारातून मुक्त झाले, तिथून निघाले. आता देहूती मातेला सांगितलं मला भगवंताचा मार्ग त्या ठिकाणी धरायचा आहे, म्हणून वनामध्ये निघून गेले. आणि इकडं मात्र हळूहळू कपिल देवजी मोठे होत आहेत. देहूती मातेनं सांभाळ केला आणि जन्मताच ज्ञानी असणारे, सांख्य योगाचं ज्ञान देणारे हे जे कपिल देव आहेत, आपल्या मातेला उपदेश करू लागले. उपदेश केला की माता हे माझं 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 म्हणून आतापर्यंत संसार केला ते खूप झाला का? कारण किती माझं माझं केलं तरीही त्या ठिकाणी उद्धार याने होणार नाही. ही सगळी भगवंताची माया आहे. म्हणून उद्धार करून घ्यायचा असेल तर आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान त्या ठिकाणी झालं पाहिजे. कारण हे शरीर म्हणजे आपण नाहीत, हे शरीर म्हणजे आपण नाही तर आत्मस्वरूपाने आत्मा आपण आहोत. हे पूर्ण ज्ञान त्या ठिकाणी दिलेलं आहे की जसं म्हणे एखादं जुनं असलेलं वस्त्र आपण टाकून देतो. लक्ष द्या, 5 मिनिटात आपण ब्रेक घेऊ. 2च मिनिट लक्ष द्यायचं. महिला मंडळी ऐका, एखादं जुनं वस्त्र झालं तर ते आपण पुन्हा पुन्हा परिधान करतो का? का नवीन नवीन साड्या घालतो? नवीन नवीन, बरोबर. तसं म्हणे जीर्ण झालेलं जे वस्त्र आहे, जुनं झालेलं वस्त्र आहे, आपण टाकून देतो, नवीन धारण करतो. त्याचप्रमाणे म्हणे आपला जो आत्मा आहे, हा आत्मा नवीन नवीन शरीर धारण करतो आणि जुनं झालेलं शरीर टाकून देतो. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णन्ति नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णा नन्यानी संयाती नवानी देही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, माऊली ज्ञानोबा वर्णन करतात. तैसे देहांतरे स्वीकारी जय चैतन्यनाथ. माऊली ज्ञानोबरायांनी वर्णन केले म्हणे असं जे हे शरीर आहे, प्रत्येक शरीर प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला टाकून आत्मा मात्र नवीन शरीर धारण करतो. हा उपदेश आईला केला. म्हणून माझं माझं न करता भगवंताची प्राप्ती आता करून घेतली पाहिजे. म्हणून मरते वेळी फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं असेल, जर मुखाला देवाचं नाव यायचं असेल तर मग काय करावं लागतं म्हणे जीवनभर भजन करावं लागतं. तेव्हा कुठं मरताना भगवंताचं नाव मुखाला येतं.